नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. इकडे लंडनमध्ये, मावशी सत्यमला आणायला जाता का? समीरचा फोन येणार आहे आणि मला जरा कामही आहे. त्याची बस आज येणार नाही. माया यशोदा मावशीला म्हणाली. ठीक आहे, मावशी म्हणाल्या. मम्मा, मी पण जाऊ दादाला आणायला? ग्रीषा देखील म्हणाली. नको, तुम्ही दोघे मिळून उगाच मावशीला खूप परेशान कराल. खूप बदमाश आहेस तू, माया बोलली. मी बदमाश नाही, दादा आहे, ती गाल फुगवून बोलली. हो का? तरी तू जायचं नाही, तुझं ड्रॉइंग पूर्ण कर, माया तिचे गाल ओढत बोलली. मम्मा प्लीज, प्याली मम्मा, भोली मम्मा. ग्रीषा तिचे गाल ओढत तिला लाडीगोडी लावत होती आणि मायाने हसत तिचा पापा घेतला. प्रॉमिस, माया बोलली. पक्का प्रॉमिस, ती हसत बोलली. ओके जा. मावशी, हिला पण घेऊन जा, माया बोलली. तू नाही म्हणाली असतीस तरी नेणारच होते. कसं गोड बोलणं आहे माझ्या राणीचं, यशोदा मावशी तिचा लोभ करत बोलल्या. खलच आजी? हो रे बाळा, मग मी असंच गोल गोल बोलेन आणि मग सगळीकडे मला न्या. ग्रीषा अगदी खुश होत बोलली. जा, बडबडी कुठली, दादाचं स्कूल सुटायची वेळ झाली, माया हसत बोलली. तूच आमचा टाइम वेस्ट केला. आजी, लेट्स गो, ग्रीषा यशोदा मावशीचा हात पकडून म्हणाली आणि माया आ वासून तिच्याकडे पाहत होती. इकडे भारतामध्ये समीर त्याच्या आणि बाबांच्या एक एक करत सगळ्या बिझनेस रिलेटेड मित्रांना भेटत होता, परंतु कुणीही त्याची मदत करायला तयार नव्हतं. कंपनी लॉसमध्ये होती, बँकेचं भरपूर कर्ज झालं होतं, त्यामुळे त्यांचे शेअर्सची प्राईस खूप खाली आली होती आणि म्हणून कुणीही इन्व्हेस्ट करायला तयार होत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी त्याच्या पदरी निराशाच पडत होती. काही जणांनी तर त्याला कंपनी विका असाच सल्ला दिला होता. इकडे लंडनमध्ये सत्यमला स्कूलमधून घेऊन यशोदा मावशी टॅक्सीनं घरी जात होत्या. सत्यम आणि ग्रीषा खिडकीतून बाहेर पाहत होते. टॅक्सी सिग्नलवरती उभी राहिली आणि त्यांच्या बाजूला एक मोठी गाडी येऊन थांबली, ज्यामध्ये देव होता. त्यानं गाडीची काच खाली केली आणि बाहेर नजर टाकली तर त्याला सत्यम आणि ग्रीषा दिसले. तो त्यांना पाहून हसला आणि ग्रीषाने त्याला जीभ बाहेर काढून वाकडं दाखवलं. देवच्या कपाळावर लगेचच आठ्या पडल्या आणि तो मुद्दाम बारीक डोळे करून त्यांच्याकडे पाहत होता. त्याचं म्हणणं की मी तुम्हाला एवढी छान स्माईल दिली आणि तुम्ही मला चिडवताय? नो ग्रीषा, सत्यम तिला बोलला. पण ती ऐकत नव्हती. आता ती वेडेवाकडे हात करत तोंड वाकडं तिकडं करून अजूनच देवला चिडवत होती. देवला तिचं फार हसू येत होतं. ती खूपच क्यूट दिसत होती. तो हसत होता तितक्यात सिग्नल सुटला आणि टॅक्सी पुढे गेली. सो स्वीट, तो हसत स्वतःशीच बोलला आणि काच वर घेतली. इकडे समीर आणि माया व्हिडिओ कॉलवरती बोलत होते. काय झालं, तुझा चेहरा असा का पडलाय? माया काळजीने बोलली. मी फार प्रयत्न केले परंतु कोणीही मदत करायला तयार नाही. ज्यांच्या पडत्या काळात बाबांनी त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांनीही आता हात वर केलेत आणि काही जण तर आपण कंपनी कधी विकायला काढतो याचीच वाट पाहत आहेत, समीर नाराजी व्यक्त करत बोलला. निघेल काहीतरी मार्ग, तू नको टेन्शन घेऊस, माया त्याला समजावत बोलली. तू कधी येणार आहेस? परवा निघतो, समीर एक दीर्घ श्वास घेत बोलला. काळजी घे, आल्यावर बोलू, माया बोलली. इकडे रात्री गाथा आणि माया जेवण करत बोलत होत्या. ताई, जिजूंचा काही फोन? मी केला होता पण त्यांनी उचलला नाही, गाथा बोलली. 2-3 दिवसांपासून मार्केटमध्ये सारखे फिरतायत पण कुणीही मदत करायला तयार नाहीत. आपण ज्यांची मदत केली होती ते लोक सुद्धा आता मागे सरकलेत. फार नाराज आहे तो. बाबांसोबत त्यांनी ही कंपनी मोठी करण्यासाठी फार मेहनत घेतली होती, पण आज तीच कंपनी विकायची वेळ येते. गाथा, मला फार वाईट वाटतंय. ही कंपनी म्हणजे बाबांचं तिसरं मूल आहे आणि आपण त्याला मोठं करणं दूरच नीट सांभाळू शकत नाही. मायाच्या डोळ्यात पाणी आलं. ताई, तू का टेन्शन घेतेस? काहीतरी मार्ग निघेल. कोणत्याही परिस्थितीत आपली कंपनी बंद पडणार नाही, गाथा तिला समजावत बोलली.
आपण तिथे असतो तर कदाचित हे शक्य झालं असतं, पण इथून आपण काय करणार, माया बोलली आणि गाथा शांतपणे तिच्याकडे पाहू लागली. इकडे सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सेमिनारचं टाईम होतं. सेमिनार संपल्यावर देवला तिथल्या वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांचं हॉस्पिटल दाखवलं. ते त्याला त्यांच्या पुढील प्लॅनिंगबद्दल सांगत फिरत होते. त्यांची इच्छा होती की देवनं त्यांना जॉईन करावं. फिरता फिरता ते चिल्ड्रन्स सेक्शनमध्ये आले, जिथे लहान छोटी छोटी मुलं होती. तो वॉर्ड फिरत असताना देवच्या कानावर एक रागीट दमदार आवाज ऐकू आला. नो, आय सेड नो. इफ यू गिव्ह मी अन इंजेक्शन आय विल किल यू. एक छोटी मुलगी त्या डॉक्टरला खुन्नस देत पाहत बोलत होती. का कुणास ठाऊक, पण देवला त्या मुलीला पाहण्याची इच्छा झाली. एक्सक्यूज मी, देव त्या सोबतच्या डॉक्टरांना बोलला आणि चिल्ड्रन वॉर्डमध्ये गेला. प्लीज डिअर, यू हॅव टू टेक दिस इंजेक्शन और हाऊ विल यू हील दिस. लिसन टू मी, यू वुड नॉट गेट हर्ट. तो डॉक्टर तिला अगदी प्रेमानं समजावत होता. देवनं पाहिलं तर ती ग्रीशा होती आणि तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. प्लीज बेबी, तिची टीचर म्हणाली. नो मीन्स नो. इफ यू फोर्सफुली इंजेक्टेड मी आय विल टेल माय माऊ शी इज कराटे चॅम्पियन. ती त्याला बोट दाखवत धमकावत बोलली. व्हॉट हॅपन, देव बोलला आणि ग्रीशानं त्याला पाहिलं. सर, शी फेल डाऊन व्हाईल प्लेइंग and got nail on her leg. That's why TT injection will have to be given, तो डॉक्टर बोलला. ओके, लेट मी सी, देव बोलला आणि तिची पायाची जखम पाहू लागला. डोंट टच, ग्रीशा त्याला रोखून पाहत बोलली. बापरे, किती रागीट आहे ही, देव बोलला. खतरनाक पण आहे मी, ग्रीशा त्याला खुन्नस देत बोलली. देवनं आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. तिला मराठी येतं याचं त्याला नवल वाटलं. यू नो मराठी, देव बोलला. येश, आय एम मराठी गर्ल, ती बोलली आणि देवला हसूच आलं. तू हसतोस माझ्यावर, ती पुन्हा रागानं बोलली. आय एम सॉरी, मला सांग तुला हे कसं लागलं, देव बोलला. क्लासमध्ये मस्ती करत होते, ती तिच्या पायाकडे पाहत बोलली, तर जखम खोलवर असल्यानं तिची मिस तिला तिथे घेऊन आली होती. ओह, विच क्लास, देव बोलला. प्ले ग्रुप, ग्रीशा बोलली. ओह नाईस, आय थिंक तुम्हाला ओळखलं नाहीस, देव बोलला आणि त्यानं डॉक्टरला इंजेक्शन माझ्या हातात दे असं खुणावलं. तिने देवकडे पाहून ओठांवरती बोट ठेवलं आणि ती आठवू लागली. मी सांगू आपण कुठे भेटलो, देव बोलला. कुठे, ती आठवण्याचा प्रयत्न करत बोलली. परवा सिग्नलवरती तुम्हाला असं असं करून चिडवत होतीस, देवनं तिला तिचीच ॲक्शन करून दाखवली आणि आठवण करून दिली. ओ येश, ती हसत बोलली. मी तुला किती छान स्माईल दिली आणि तुम्हाला चिडवलंस, दिस इज नॉट फेअर, तो तिच्यासारखेच एक्सप्रेशन्स देत बोलला. आय एम सॉरी हँडसम, ती हसत बोलली. हँडसम, हे ऐकून देवनं भोया उंचावल्या. यू आर व्हेरी हँडसम बॉय, लाईक माय डॅडी, ती पुन्हा हसत बोलली आणि त्यावरती देवही हसला आणि बोलत बोलत तिला पटकन इंजेक्शन दिलं. तिला जाणवलं तर तिचे टपोरे डोळे लगेचच पाण्यानं भरले आणि तिने ओठ बाहेर काढले. कोणत्याही क्षणी ती रडेल असा तिचा फेस झाला होता. आय एम सॉरी डार्लिंग, देव कानाला हात लावून हसत बोलला. यू डेविल, हाऊ डेअर यू, ती रागानं त्याला रोखून पाहत बोलली. रिअली, पण आत्ताच तर तुम्हाला हँडसम म्हणालीस आणि आता लगेच डेविल, तो देखील नाटकेपणे बोलला. ओके, यू हँडसम डेविल, हाऊ डेअर यू, ती पुन्हा रडत बोलली आणि देव शॉक होऊन तिच्याकडे पाहत होता. त्याला एकदम गाथाची आठवण झाली. आय एम सॉरी, तो भानावरीत बोलला आणि त्यानं तिच्या गालाला हात लावला. त्यावर तिनं त्याच्या हाताला जोराचा चावा घेतला. आय किल यू, ती रडत रागानं बोलली. मग तिच्या मॅडमनं तिला लगेच उचलून घेतलं आणि तिथून निघून गेली. देव तिच्याकडे पाहतच राहिला. तर मग मित्रांनो, ही ग्रीशा नक्की आहे तरी कोण, आणि पाहूयात ते पुढच्या भागात. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.